अक्कलकोटमध्ये आलेल्या बाराप्पांना स्वामींची भेट घ्यायची होती. श्री समर्थ त्यावेळी खासबागेत होते आणि त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. त्या गर्दीतून बाराप्पा स्वामींच्या जवळ पोहोचले. महाराजांच्या निकट दर्शनाने ते भावुक झाले. त्यांचे अंतःकरण भरून आले. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून बाराप्पा स्वामीमय झाले. स्वामी महाराजांनीही जवळपासच्या सर्व वृक्षांना आलिंगन देऊन बाराप्पा यांच्यावरील आपल्या प्रेमाची जणू प्रचितीच दिली. बाराप्पांना नेहमी वाटत असे की आपण महाराजांचे सेवेकरी व्हावे. स्वामींच्या सेवेकऱ्यांत चोळाप्पा आणि सुंदराबाई ही मंडळी जुनी जाणती होती. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाईकडे सर्व अधिकार होते. बाराप्पांचे नियमित येणे जाणे, जप, अनुष्ठान आणि भक्ती पाहून सुंदराबाईंनी त्यांनाही सेवा करायला सांगितले. त्यामुळे बाराप्पांना स्वतः श्री स्वामींची पूजा करता येऊ लागली. बाराप्पांच्या प्रेमळ भक्तीवर स्वामी महाराज संतुष्ट होते. काही दिवसांनी बाराप्पा आजारी पडले. त्यांना वेदनादायक व्याधी जडली. मात्र स्वामी कृपेने त्यातून त्यांची सुटकाही झाली.